अहिल्यानगर जिल्हा हा राज्यातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। परंतु याच जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात तब्बल 20 ते 30% दूध उत्पादन घटले आहे। काही वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेली दूध संकलनाची आकडेवारी अगदी डोळे दिपवणारी आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेताच हा बदल जाणवला। आता हे दूध उत्पादन का घटले हे सांगायची गरज नाही। नगर जिल्ह्यात तब्बल 20 ते 30% दुधात भेसळ होत होती का, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला। राज्याची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात 60 लाख लिटरने दूध संकलन वाढले आहे। पश्चिम महाराष्ट्र दूध उत्पादनात आघाडीवर होता, परंतु त्यातही नगर जिल्हा दूध संकलनात सर्वात आघाडीवर होता। एकट्या नगरमध्ये 40.58 लाख लिटर दूध संकलन होत होतं। कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यात जेवढे दूध संकलन होत होते तेवढे एकट्या नगरमध्ये होत होते। नगरमध्ये खरंच एवढी दुभती जनावरे होती का, हा प्रश्न आता पुढे आलाय। नगर जिल्ह्यातील दूध भेसळखोर खरंच तुकाराम मुंढेंना घाबरलेत का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। म्हणजेच नगरकर आतापर्यंत तब्बल 30% भेसळीचे दूध पित होते असंही म्हणता येतं। नगरमध्ये नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध विकास विभागाकडे दूध संकलनाची माहिती असते। जून महिन्यात या विभागाने गेल्या काही महिन्यात झालेल्या दूध संकलनाची आकडेवारी जाहीर केल्या। या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात प्रतिदिन 1,75,00,000 लिटर दूध संकलन होत असल्याचे सांगितले गेले। जिल्ह्यानुसार आकडेवारी पाहिली तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे जिल्ह्यात 29.56 लाख लिटर, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात 16.80 लाख लिटर, चौथ्या क्रमांकावर असलेल्या सातारा जिल्ह्यात 16.52 लाख लिटर आणि 5व्या क्रमांकावर असलेल्या सांगली जिल्ह्यात 15.60 लाख लिटर दूध संकलन केले गेले। पहिल्या क्रमांकावर अहिल्यानगर जिल्हा होता। अहिल्यानगरमध्ये 40.58 लाख लिटर दूध उत्पादन झाले। म्हणजेच कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यात जेवढे दूध उत्पादन होते तेवढे दूध एकट्या नगर जिल्ह्यात संकलित झाले। ही आकडेवारी जाहीर झाली तेव्हा नगरकरांना अभिमान वाटला, परंतु मग लगेच पुढच्या 8 दिवसात नगर जिल्ह्यातील दूध संकलनात तब्बल 20 ते 30% घट झाली। कारण होते तुकाराम मुंढे यांची नियुक्ती। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची बदली झाली आणि दूध संकलनाचे फुगलेले आकडे अचानक फुस्स झाले। मग नगर जिल्ह्यात खरंच एवढी दुभती जनावरे आहेत का, हा प्रश्न पडला। फेब्रुवारी महिन्यात नगर जिल्ह्यातील भेसळीचे दूध तयार करणाऱ्या काही महाभागांवर कारवाया झाल्या। श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी राज्यातील पनीर उत्पादनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। थेट विधानसभेत त्यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर नगर जिल्ह्यात धाडसत्र राबवले गेले। जामखेड, राहुरी, नेवासा अशा काही तालुक्यात घातक केमिकल पेस्ट पासून दूध तयार केली जात असल्याचे उघड झाले। तब्बल 50 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला। काही दूध डेऱ्यांवरही कारवाई झाली। परंतु हे सगळं नेहमीप्रमाणे चर्चेत येऊन पुन्हा थंड बसत्यात गेलं। परंतु गेल्या 15 दिवसात अन्न व औषध प्रशासनाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी हातात घेतल्यावर मात्र नव्या जोमाने कारभार सुरू झाला। दुधातील भेसळ ही चर्चेत आली। दूध भेसळ व गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिवसातून 2 वेळा दूध संकलन करण्यासाठी जनजागृती सुरू केली। परिणामी भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले। जास्त दुधात केलेली भेसळ ओळखणे कठीण असते, परंतु दिवसातून 2दा दूध संकलन होत असल्याने ही भेसळ लगेच पकडली जाण्याची भीती वाटली। नगर जिल्ह्यात रोज सुमारे 47 लाख लिटर दूध संकलित होते। राज्याच्या दूध उत्पादनात एकट्या नगरचा वाटा हा 35% आहे। जिल्ह्यात सहकारी, खासगी, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मिळून तब्बल 500 पेक्षा जास्त दूध संकलन केंद्र आहेत। संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, अकोले या तालुक्यात दिवसातून 2 वेळा दूध संकलन होते। परंतु श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर या दुष्काळी तालुक्यात दिवसातून फक्त 1 वेळाच दूध संकलन होत होते। काही मोठ्या प्रकल्पात कमी गुणवत्तेचे दूधही स्वीकारले जात असल्याने नगर जिल्ह्यात भेसळीच्या दुधाचे प्रमाण वाढले असेही सांगितले गेले। परंतु आता गेल्या 15 दिवसात अचानक 20 ते 30% दूध संकलन कमी झाले। अर्थात उन्हामुळे चारा मिळणे कठीण झाल्याने, उन्हाळ्याचे दिवस असल्याने दूध संकलन कमी झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यामागे भेसळीचा मुद्दाही नक्कीच असावा अशा शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत। अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या धडक कारवाया आणि तुकाराम मुंढे यांच्या सूचनेनुसार दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेच नगर जिल्ह्यात दूध संकलनात घट झाली आहे। प्रशासनाने बनावट दूध बनवणाऱ्या रॅकेटवर छापे टाकून अनेक दूध डेऱ्या आणि संकलन केंद्रांवर कडक निर्बंध घातल्यामुळे हा परिणाम दिसून येत आहे। भेसळयुक्त कुल्फी, बनावट दूध, लसी, तेल अशा सगळ्यांवरच धाडी घालून तपासणी होत असल्याने अनेक डेअरी चालकांनीही आता भेसळीचे दूध स्वीकारणे बंद केले आहे। थेट 1 लाखांचा दंड व 3 वर्षांची कैद अशी शिक्षा असल्याने आता दूध डेअरी चालकही डोळ्यात तेल घालून दुधाची गुणवत्ता तपासताना दिसत आहेत। यामुळे जिल्ह्यातील दूध संकलन कमी झाल्याच्या चर्चा आहेत।
गैरमार्गाने कमी गुणवत्तेचे दूध आणि बनावट दुधाचा पुरवठा करणाऱ्या केंद्रांवर दंडात्मक व फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने संशयित केंद्रांमधून होणाऱ्या संकलनात तात्पुरती घट झाली आहे. बनावट दुधात झालेली घट पाहिली तर नगरकर आतापर्यंत तब्बल 30% बनावट दूध वापरत होते असेही म्हणता येते. फक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागाचा कारभार हाती घेतल्यावर हे सिद्ध झाले. मग जिल्ह्यातील अन्न व औषध विभाग आतापर्यंत काय करत होता हाही प्रश्न आहे. सामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे हे प्रकार कायमचे थांबले जावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला आणि जिल्ह्यातील दूध संकलन अचानक का कमी झाले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.